श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती स्वागत आहे। आज आपण श्रावणी सोमवारची शेवटची कथा जाणून घेणार आहोत। तुम्ही जर श्रावणी सोमवारमध्ये कधीही कथा ऐकलेली नसेल तर ही कथा अवश्य ऐका। तुमचे श्रावण महिन्याचे सार्थक पूर्ण होईल। तर मित्रांनो, ही कथा तुम्ही पूर्ण ऐकल्याने भगवान महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल। त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करा। सोमवारची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतील। तर मित्रांनो, कथा अशी आहे की फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका नगरामध्ये एक राजा राहत होता। त्याला 4 बायका होत्या। राजाने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिले होते। पहिल्या राणीला त्यांनी दूध दुपणे सांभाळायचे काम सांगितले होते। दुसऱ्या राणीला स्वयंपाकाचे काम सांगितले होते। तिसऱ्या राणीला मुलं सांभाळण्याचे काम दिले होते आणि चौथ्या राणीला आपली सेवा करायचे काम दिले होते। राजाने 4ही राण्यांना अशी वेगवेगळी कामे वाटून दिली होती। असे बरेच दिवस चालले, पण पुढे त्या बायकांमध्ये आपापसामध्ये भांडण होऊ लागले। पहिली म्हणायची, तूच का मुलं सांभाळायची? दूध दुपत्याचं तू का करू नये? दुसरी म्हणाली, ही नीच का राजाची सेवा करायची? आम्ही का करू नये? तिसरी म्हणायची, मीच का स्वयंपाक करावा? अशी चौथी आपापसामध्ये भांडण करू लागल्या। एके दिवशी हे भांडण राजाच्या कानावर पडले। राजा हे सारं ऐकून खूप उदास झाला। राजा खूप चिंतेमध्ये होता। तो तसाच उठला आणि दरबारात जाऊन बसला। इतक्यात तेथे विशिष्ट ऋषी आले। राजांनी त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिले। विशिष्ट ऋषी यांनी राजाचा चेहरा पाहिला। चेहरा फारच चिंतेमध्ये दिसला। विशिष्टांनी विचारलं की राजा, तुम्ही आज का उदास आहात? याचे कारण काय? राजाने सांगितले, मी दिलेल्या कामांवरून आता राण्यांमध्ये भांडण होत आहे। त्या एकमेकींच्या वैरी बनल्या आहेत आणि हे मला चांगले वाटत नाही। माझे काय चुकले ते मला कळत नाही। तेव्हा ऋषी म्हणाले की आपण याबद्दल इतकी चिंता करू नका। आपण जाऊन त्याबद्दल राणींना भेटूया आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारूया। तेव्हा ऋषी व राजा उठले आणि राणीच्या महालात गेले। राजाने 4ही राणींना हाक मारली। भांडणाचे कारण विचारले। पहिली राणी म्हणाली, मीच का असं करावं? मीच का दूध तपते? का सांभाळावे? दुसरी म्हणाली, मीच का स्वयंपाक करू? मीच का स्वयंपाकाची कामे करू? तिसरी राणी म्हणाली, मीच का मुलांना सांभाळावे? चौथी म्हणाली, मीच का राजाची सेवा करावी? अशी चौघांनी आपली कारणे सांगितली। तेव्हा राजा म्हणाला, मला ह्यांना हीच कामे सांगावीशी वाटतात। तेव्हा विशिष्ट अंतर्ज्ञानाने जाणून घेण्याचे भांडणाचे कारण शोधतात। नंतर ते पहिल्या राणीकडे जातात आणि तिला म्हणतात, अगं, तुला हे दुभत्याचं काम सांगितलं आहे ना? ती म्हणाली, हो, तर मग तू आदल्या जन्मी गाय होतीस। रानात नेहमी चरत असायची। तेथे जवळच
एक शिवलिंग होतं. तू भर 2 पहरी त्यांच्यावर दुधाच्या धारा धरायची आणि त्यावरती अभिषेक करायची. त्यामुळे तुझ्या ह्या जन्मात तू राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्माचे व्रत अपूर्ण राहिले. ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी ही आज्ञा राजाला दिली. त्यांनी ती तुला सांगितली. ते तू मान्य कर. महादेवांची आज्ञा म्हणून तू ते काम कर. ते काम आनंदाने कर आणि जसा तो सांगेल तशी तू वाग. म्हणजे तुझे कल्याण होईल आणि शेवटी तू कैलासाला जाशील. मग ऋषींनी तिला आशीर्वाद दिला. राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिले. पुढे ऋषी दुसऱ्या राणीकडे गेले. तिला विचारले, तू का भांडतेस? ती म्हणाली, मीच का स्वयंपाक करायचे याचे मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ज्ञान लावले आणि कारण शोधून काढले. ते म्हणाले, मागच्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. भिक्षा मागत होतीस. तेव्हा तू सोमवार उपवास करायची. 5 घरी तू भिक्षा मागायची आणि त्याचा स्वयंपाक करून तो महादेवाला नैवेद्य दाखवायची. ही भक्ती महादेवाला आवडली म्हणून तुला त्यांनी राजाची राणी केली. राजाने तुला जे काम लावून दिले ते तू मनाने आनंदाने कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचा आत्मा तृप्त होईल आणि तुझे व्रत देखील पूर्ण होईल. मनोभावे राजाची सेवा कर. म्हणजे ते महादेवांना पाहावेल आणि तुला कैलास लाभेल. असा तिला आशीर्वाद दिला आणि राणीने ते ऐकले आणि ती सुखा समाधानाने वागू लागली. आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे आले. भांडणाचे कारण विचारले. भांडणाचे कारण राणीने सांगितले. तेव्हा ऋषींनी अंतर्ज्ञान लावले. पूर्वजन्माची हकीकत सांगितली. राणीला म्हणाले, मागच्या जन्मी तू एक वानरीण होतीस. तुला मूलबाळ नव्हते. तू सोमवारी उपवास केला. चांगली चांगली फळे महादेवांना अर्पण करत होतीस. दर सोमवारी मात्र तू उपाशी राहायचीस. असा तुझा नियम होता. म्हणून तुला देवाने राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांनी देवानं तुला या जन्मी मूल दिली. म्हणून राजांना तुला मुले सांभाळायचे काम लावले. तू ते आनंदाने कर. सुखाने सांभाळ. सुखाने वाग. यातच तुझे कल्याण होईल. तुला महादेव प्रसन्न होतील. असा तिला आशीर्वाद दिला. राणीने नमस्कार केला व ती सुखाने व आनंदाने राहू लागली. आत्ता पुढे ऋषी चौथ्या राणीकडे गेले. तिला भांडणाचे कारण विचारले. तिने सांगितले. तेव्हा ऋषी म्हणाले, मागच्या जन्मी तू एक घार होतीस. आभाळात उडत होतीस. त्यांच्या खाली एक शिवलिंग होते. भर 2 पहारी तू त्यांच्यावर सावली धरायचीस. म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले. त्यांनी तुला राजाचे राणी केली आणि पलंगावर बसावी. जसं त्यांनी तुला सुख दिलं तसं तू राजालाही सुख दे. म्हणजे तुझे कल्याण होईल. असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4ही राण्यांचे समाधान केले आणि भांडण देखील मिटवले. राजाला फार आनंद झाला व ते दोघे तिथून निघून गेले. पुढे सगळ्या राणी आनंदाने वागू आणि नांदू लागल्या. तर मित्रांनो, अशी आहे ह्या शेवटच्या श्रावणी सोमवारची कथा. ही कथा ऐकल्याने तुम्हाला
सगळ्याही श्रावणी सोमवारचे पुण्य लाभेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.